स्वागत आहे। साखरी नाट्याची जी जेटी जी आहे या जेटीच्या माध्यमातून मनसेच्या माध्यमातून श्री जयेंद्र कोठाकर आणि सगळे मनसेचे कार्यकर्ते यांनी 26 जानेवारीला एक आंदोलन छेडलं होतं। या आंदोलनाचं प्रतीक म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये पसरलं होतं आणि याच्या माध्यमातून प्रांत अधिकारी असतील, तिकडचे सगळे पोलीस यंत्रणा असेल किंवा संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी 26 जानेवारीला त्या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित होते आणि हे जल आंदोलन पुकारलं होतं। जल आंदोलनामध्ये यांची मागणी होती की प्रांत विभाग अधिकाऱ्यांनी आपण उपस्थित राहावं आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून यात तोडगा काढावा असं त्यांचं एक मत होतं। त्या अनुषंगाने प्रांत अधिकारी या तुमकडे आले होते, घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांना आश्वासन देऊन हे त्याने आंदोलन स्थगित केलं होतं। परंतु आज उद्या 9 फेब्रुवारी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 9 फेब्रुवारी हे पुन्हा एकदा जलसमाधी आंदोलन पुकारलेलं आहे। या बाबतीत मी त्यांना विचारतो की नमस्कार जयंत कोठाकर, आपल्या रत्नागिरीमध्ये स्वागत आहे की 26 जानेवारीच्या उपोषणानंतर तुम्हाला तुमचं समाधान झालं होतं, तरी देखील तुम्ही आज उद्या 9 फेब्रुवारी रविवारी हे जलसमाधी आंदोलन का उभारताय? तुमची मागणी मांडण्यात झाली होती आणि काम सुद्धा बंद झालं होतं, परंतु आता काम ते अचानक सुरू पण झालंय, परंतु हे 9 तारीखला तुम्ही आंदोलन का घेताय, काय सांगाल? नमस्कार, मी जयेंद्र कोठारकर, मनसे तालुका उपाध्यक्ष आणि स्थानिक रहिवासी ज्या ठिकाणी जेटी होते त्या ठिकाणी मी अनेक तांत्रिक मुद्दे, जे जेटी विकासाला माझा विरोध नाही, मनसेचा विकासाला कुठलाही विरोध नाही, पण जे काय तिथे काम जे चालू आहे सध्या स्थितीत ते अवैधरित्या चालू आहे, काम अनधिकृतरित्या काम चालू आहे आणि हे शासनाला मी त्या दिवशी पटवून दिलेलं होतं। ते सर्व सन्मान्य आपल्या प्रांत अधिकारी मॅडम आलेले होते, त्यांना संपूर्ण आम्ही विषय समजावून सांगितल्याच्या नंतर त्याने त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि MMB चे जे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे जे अधिकारी होते